रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवत नवीन पॅटर्नबाबत तटकरे यांचे सूचक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी, भाजप व ठाकरेंची सेना मिळून सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जाते. रायगड जिल्हा परिषदेत शिंदेंची शिवसेना जरी 21 जागा जिंकत मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरीही राष्ट्रवादी 16 व भाजप 15 जागी विजयी झाले आणि त्यांचे संख्याबळ स्पष्ट बहुमत दर्शवत असून ठाकरेंची सेनेला बरोबर घेत सत्ता स्थापन केली जाईल असे सूचक वक्तव्य प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे. कारण निवडणूक पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती त्या ठिकाणी झाली आणि पूर्णपणाने व्यवस्था त्या संदर्भात केलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 16, भारतीय जनता पक्षाकडे 15, 31 स्पष्टपणाचं बहुमत आहे. कर्जत तालुक्यामध्ये उबाटा सेनेवरती केलेली युती त्याच्यामुळे 3 जागांच्या वरती त्या ठिकाणी मिळालेले यश सुधाकर घारे आणि तिथले नितीन सावंत यांनी जे प्रयत्नपूर्वक कर्जत तालुक्यामध्ये फाईट वॉश केलेला आहे, त्यामुळे आज संख्याबळ अधिक आहे. आम्ही एकत्रित आहोत, गटनोंदणीसुद्धा केलेली आहे. वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातली चर्चा होईल आणि मग त्या संदर्भातला बघूया काय होतंय ते. रोहित पवार सध्या अजित पवार यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित करीत आहेत. त्यांनी तपास यंत्रणा यांना विचारणा केली पाहिजे असा सल्ला प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे. उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी आमचीही मागणी आहे. शंका उपस्थित केली जाते त्यांचे निरसन करणे तपास यंत्रणेचे काम आहे असेही तटकरे म्हणाले. दादांच्या विमान दुर्घटनेचे कारण लवकरात लवकर जनतेसमोर यावे अशी आमची पण इच्छा असल्याने सुनील तटकरे यांनी सांगितले. मी वारंवार या बाबतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम नायडू यांना सुद्धा एक पत्र दिलेलं होतं आणि याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच मागणी केली. अशापैकी विमान अपघात घडतात त्यावेळेला जगातील सुद्धा काही तपास यंत्रणा तपास करत असतात. आपल्या देशामध्ये सुद्धा अशापैकी विमान अपघातांची चौकशी करणारी एक तपास यंत्रणा, एक स्वायत्त तपास यंत्रणा केंद्र सरकारने यापूर्वी स्थापित केलेली आहे. त्या तपास यंत्रणेच्या मार्फत असेल, जागतिक पातळीवरच्या तपास यंत्रणेच्या मार्फत असेल चौकशी केली जावी. जे आज या संदर्भामध्ये काही शंका उपस्थित करत आहेत त्यांनीसुद्धा माहिती किंवा तपास यंत्रणाने त्यांच्याकडे सुद्धा माहिती घ्यावी. कारण ज्या वेळेला एखाद्या बाबतीमध्ये शंका उपस्थित केली जाते त्या शंकांचं निरसन करण्याची जबाबदारी तपास यंत्रणाच्या वरती येते. दादांचं अकाली अपघाती निधन महाराष्ट्राला नव्हेच तर देशाला चटका लावून देणार आहे. देशातील एका महत्त्वाच्या नेत्यांमध्ये दादांची गणना, त्या ठिकाणी उत्तम प्रशासक, प्रचंड मेहनत, दुर्दम्य इच्छाशक्ती या बळावरती त्याने एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. अशा वेळेला चौकशी सर्व स्तरावरून झाली पाहिजे. ज्यापैकी शंका व्यक्त केल्या त्याही दिशेने तपास केला पाहिजे आणि लवकरात लवकर देशातील जनतेच्या समोर याच्यातील सत्ता आले पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हा विषय आमचा अजेंड्यावर नाही. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणावर स्पष्ट भाष्य केले. सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादी यांचे विलीनीकरण होणार हा विषय गाजतो आहे. याबाबत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्टच सांगितले की विलीनीकरण याविषयी कोणतीही चर्चा सध्या नसून विधिमंडळाची सर्व आमदारांची बैठक आहे, त्यात ही विलीनीकरण हा विषय चर्चेत अजेंड्यावर नाही आणि मी अनेक वेळा याबाबत स्पष्ट भूमिका याआधी मांडली असल्याने त्यांनी सांगितले आहे. मी वारंवार देशाच्या राजधानीतील खुलासा केला, स्पष्टपणाची भूमिका मांडली, राज्याच्या राजधानीमध्ये मांडली. आता या विषयावरती अधिक बोलण्यासारखं काय शिल्लक राहिलं असं मला स्वतःला काय वाटत नाही. आज राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची सुद्धा बैठक नियमितपणाने दर मंगळवारी दादांच्या उपस्थितीमध्ये व्हायची, तसं आज आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक आहे. त्यामध्ये हा काय विषय अजेंड्यावरचा नाही. आगामी अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये आपापल्या मतदारसंघातील विकासाची कामं, संघटनात्मक बांधणी, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा आढावा, अशा अनेक विषयांच्या वरती त्या ठिकाणी चर्चा होईल.